होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाणी आणि कोल वॉशरीजमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. कोळशाच्या वाहतुकीसाठी रस्त्यांऐवजी रेल्वे आणि कन्व्हेयर प्रणालीचा वापर वाढवणं, धूळ नियंत्रण, हरित पट्टे, बफर झोन आणि सीएसआर निधीतून पर्यावरण संवर्धनाच्या उपाययोजना राबवण्यावर त्यांनी भर दिला. उद्योगांनी 3 महिन्यात ठोस कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. अकोला जिल्ह्यातील बहिरखेड पिंजर मार्गावरील लाखोटी परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात एक गरोदर महिला जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकानं अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला पिंजर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर महिलेला पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा शासकीय रुग्णालय इथं रेफर करण्यात आलं आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ 17.61% आल्यानं अकोला महानगरपालिकेनं शहरातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतलाय. यानुसार 4 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता 5 दिवसांआड म्हणजे 6व्या दिवशी केला जाणार आहे. पाऊस लांबल्यानं संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत शिवारात बिबट्याचा वावर आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच चिखली पोलीस, वनविभाग आणि रेस्क्यू पथकानं संयुक्त कारवाई करून अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे जेरबंद केलं. त्यानंतर बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी आणि नैसर्गिक अधिवासात सोडण्याच्या प्रक्रियेसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलं. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं पुढील काही तासांसाठी नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या दरम्यान विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काल रात्री नागपुरात चांगला पाऊस झाला तर आज सकाळपासून देखील संततधार सुरू आहे. दरम्यान गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पावसाचा तर वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.